राज्य मराठी विकास संस्था मुंबई आणि विगो साठे मराठी प्रबोधिनी या संस्थेच्या वतीनं गेले अनेक दिवस जे उपक्रम बेळगावमध्ये होत आहेत त्याबद्दल बाहेर आमच्या संस्थेच्या बाहेर आमच्या संस्थेचे सेक्रेटरी विशेषतः सुभाष कोळकर यांनी विद्यानिकेतन आणि विद्यानिकेतनचा सगळा जो स्टाफ आहे तो आमच्या विगो मराठी प्रबोधिनीसाठी अतिशय चांगल्या पद्धतीनं आमच्या हाती दिलेला असल्यामुळे विगो साठे मराठी प्रबोधिनीची जी सगळी मंडळी गेली 25 वर्षांहून अधिक काळ हे उपक्रम राबवत होती त्या उपक्रमांना आज राज्य मराठी विकास संस्था मुंबईनं मोठा हातभार लावलेला आहे। याबद्दल सर्वप्रथम प्रत्येकांचे मी मनपूर्वक असं कौतुक करतो। मी आर्ट सर्कल साठी संवाद लेखन कार्यशाळा घ्यायला म्हणून येत होतो आणि आलेलो आहे। तर त्या वेळात मला मोरे सरांचा फोन आला की सर तुम्ही इथे येणार आहात तर आमच्या मुलांचं कौतुक करायला आणि हे करायला बक्षीस वितरण समारंभ करायला तुम्ही याल का। विगो साठे प्रबोधिनीचा कार्यक्रम म्हटल्यानंतर मला नाही म्हणता आलं नाही। का नाही म्हणता आलं नाही त्याचं कारण म्हणजे राज्य मराठी विकास संस्थेचा एक अधिकारी म्हणून मी आज आर्ट सर्कलला आलेलो नाही। मी एक रंगकर्मी नाटकवाला माणूस म्हणून आज इथं आलेलो। परंतु राज्य मराठी विकास संस्थेमध्ये काम करत असताना बृहन महाराष्ट्र मंडळ ना जे अर्थसहाय्य दिलं जातं त्या योजनेचा प्रकल्प प्रमुख मी। त्याच्यामुळे भारतातली जवळपास 60 मंडळ संस्था यांचा सातत्याने माझा देवाणघेवाण किंवा परिचय किंवा त्यांचे प्रस्ताव आणि त्यांच्याकडे जाणं येणं होत असतं।